बारामती पवारांचा बालेकिल्ला, जिथे निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे तिथं आता संघर्षाची ठिणगी पडली आहे। सुनेत्रा पवारांविरुद्ध काँग्रेसने एक असा मोहरा उतरवलाय ज्याने थेट सरकारलाच ऑफर दिली आहे। बारामतीची ही पोटनिवडणूक आता केवळ निवडणूक राहिलेली नाही, तर ते एक पॉलिटिकल थ्रिलर बनलंय। पाहूयात त्याचा विशेष व्हिडिओ। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या जागेवर बिनविरोध निवडणुकीसाठी महायुतीनं जंग पछाडले। सुनेत्रा पवारांनी स्वतः प्रयत्न केले, मात्र दिल्लीतून आदेश आले आणि काँग्रेसने डाव टाकला। काँग्रेसने ॲडव्होकेट आकाश विजय मोरेचं नाव जाहीर केलं। काँग्रेसचं जातीय समीकरण म्हणजे धनगर कार्ड। बारामतीचं समीकरण बदलणार का, हा प्रश्न आता चर्चेत आहे। बारामतीत 70,000हून अधिक धनगर मतं आहेत। 2014ला महादेव जानकरांनी सुप्रिया सुळेंसमोर आव्हान निर्माण केलं होतं। तीच रणनीती आता काँग्रेसने आखली आहे। आकाश मोरे नक्की आहेत कोण? तर ते माजी आमदार विजयराव मोरे यांचे सुपुत्र आणि निष्णांत वकील। गेल्या 2 दशकांपासून ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत। 400 मुलांची निवासी आश्रमशाळा चालवणारे मोरे गोरगरिबांचा चेहरा म्हणून ओळखले जातात। मात्र त्यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांनी जो डाव टाकला त्याने खळबळ उडाली आहे। अजित पवारांच्या विमान अपघाताचा गुन्हा नोंदवा, मी उमेदवारी मागे घेतो, असं आकाश मोरे म्हणाले। हा केवळ शब्दबंबाळपणा नाही, तर अजितदादांच्या समर्थकांची सहानुभूती आपल्याकडे खेचण्याचा एक अत्यंत मार्मिक आणि धोरणी प्रयत्न आहे। लोकशाही वाचवण्यासाठी आणि भाजपाला रोखण्यासाठी मैदानात उतरलेल्या मोरेंनी पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकलाय। आता ही लढत वस्ताद विरुद्ध वारसदार अशी नसून प्रस्थापित विरुद्ध सामान्य कार्यकर्ता अशी रंगणार आहे। काँग्रेसनं एका बाजूला जातीय समीकरणं साधली आहेत, तर दुसऱ्या बाजूला भावनिक मुद्दा उपस्थित करून अजित पवार समर्थकांच्या मनात संभ्रम निर्माण केलाय। तर काँग्रेस हा निर्णय म्हणजे कृतज्ञपणा असल्याची बोचरी टीका भाजपाने केली आहे। बारामतीची ही पोटनिवडणूक आता बिनविरोध न होता राज्याच्या भविष्यातील राजकारणाची नांदी ठरणार हे स्पष्ट आहे। त्यामुळे बारामतीचा गड कुणाचा, पवारांची प्रतिष्ठा की काँग्रेसचा नवा चेहरा, याचं उत्तर निकालच देईल। तर ही आहे बारामती पोटनिवडणुकीची रणधुमाळी। धनगर कार्ड आणि अपघाताचा गुन्हा या 2 काट्यांवर काँग्रेसनं सुनेत्रा पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय। आता बारामतीकर कुणाच्या गळ्यात विजयाची माळ घालतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईव्ह। धन्यवाद।